नमस्कार, मी निकिता कांदळगावकर लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. श्रावणी सोमवार या विशेष सिरीजला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला माहीतच असेल, आता श्रावणातील सण, व्रतवैकल्य, मंगळागौर, मग गणपती, गौरी गणपती. सणांच्या रेलचेलमध्ये खरेदी कुठे करायची हा प्रश्न पडतोच. ऑफिसची लगबग, मुलांची शाळा, परीक्षा, प्रोजेक्ट्स, खरेदीची यादी करताना काही विसरलं तर नाही ना? खरेदी केलेल्या वस्तू चांगल्या प्रतीच्या असतीलच की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि सर्व लगबगीमधून आपणास वेळ मिळतोच असे नाही. तर याचेच औचित्य साधून ग्राहक पेठ आणि खाद्यजत्रा आयोजित प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे. काल 23 तारखेला ग्राहक पेठ आणि खाद्यजत्रेचे उद्घाटन पार पडले. त्याची शेवटची तारीख आहे 25 ऑगस्ट. चला तर मग भेट देऊयात गिरगावातील ग्राहक पेठ आणि खाद्यजत्रेला. प्रत्येकाला स्टॉलवरती चहा दिला जाईल संध्याकाळी पहिले 2दा एकदा. तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या आणि परत जेव्हा चहा तेव्हा ते सगळे आपलेच लोक आहेत आणि आम्ही सगळेजण इकडचे तुमच्यासाठी 3 दिवस इकडे हजर आहोत. मला काही प्रॉब्लेम मला आमच्या ऑफिसमध्ये संपर्क करा. आम्ही इकडे 100% आले आहोत आणि काही अडचण येणार नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला पुढच्या 3 दिवसांच्या खरेदीसाठी शुभेच्छा. उद्या भरपूर गर्दी होईल. सगळ्यांच्या मनात एक शंका होती की उद्या बंद आहे का, मग काय होईल, काय प्रॉब्लेम होईल का. एकतर बंद असलं तरी फार मोठी तीव्रता नसावी आणि आपलं 3 नंतरच कार्यक्रम चालू होतो तोपर्यंत त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. आणि त्यामुळे आपल्याला काही आणि आज दिवस थोडीशी राहिलं की 2:30 पर्यंतच बंद आहे. त्यामुळे 2:30 नंतर आपलं 3 वाजता चालू होतं. कारण अर्धा पाऊण तास तुम्हाला तिथं लांबून कोणी येत असेल त्यांना यायला जमलं नाही तरच कदाचित दुसरी होतं. पण आपलं नेहमीसारखं इथे 2:30 वाजता तुम्ही सगळ्यांना स्टॉल इकडे लावायचं आहे आणि सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आम्ही तुमचा सहभाग त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल मेंद्रे म्हणजे काका मेंद्रे त्यांचं थोडासा अशापर्यंत आहे त्यांची माहिती या संदर्भात काही माझ्याकडे जे आहे म्हणजे त्यांचं लिखाण आहे ते मी प्रत्येकाला एक असं मी देतोय. मी तुमचा वेळ काढून तो वाचा आणि मग मला 2 दिवसांनी मला परत त्यामुळे मला या आणि नवऱ्याच्या व्यवसायात आपण म्हणून करायचं नाही हे पहिल्यापासूनच ठरवून टाकलं आहे. मला म्हणूनच मग अशा त्यांनी मला एक असा टोमण मारला असावा की बायकांनी पण थोडंसं करायला पाहिजे होता काहीतरी. आणि इथे तरी ज्या बायकांनी करायचं आहे ते बघून मला खूपच आनंद वाटला. वेगवेगळे मसाले इथे आहेत, परफ्युम्स आहेत, कपड्यांमध्ये तर बायकांची गोष्ट विचारू शकतो. प्रत्येक स्टोरी साड्या बघायला तिथे थांबून मला एकच वाईट वाटत आहे की आपल्यामध्ये रोगी इथे असं कार्य असल्या त्या असल्या तर त्यांनी मला मानून केलं नसतं. कारण त्या इथे नसतात पण त्या आल्या 15 दिवसासाठी मी मला घेऊन मुंबईतली सगळी मार्केटला हिंडत असतात. मग भुलेश्वर होतं, दादर होतं, पाटला मार्केट होतं, जिनाच्या खाली एका जाणं होतं, सगळं काही होतं. तेव्हा पुन्हा जेव्हा काय तुम्ही या समाजाला नक्की या. माझ्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. आणि नेहमीच असे तुम्ही मार्गात माझ्याकडे आलेही बहुतेक जणांचे आहे. मी नक्की कॉन्टॅक्ट करेन त्या जाऊन पुन्हा घेऊन येईल. आता त्या घोड्यावर बसून पळण्याची घाई त्यांना असते पण नक्की त्यांना घेऊन येईल आणि काही काहीतरी खरेदी नक्कीच करेल. नमस्कार. आज लोकनिर्धार चॅनलतर्फे इथे खाद्यजत्रेचं
उद्घाटन झालेलंच आहे. आपण आता निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेटी देतोय. तर सौ प्रज्ञा कालेकर यांचा एक स्टॉल आहे, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्याहीच आपल्या स्टॉलबद्दल, पदार्थ काय मिळतात किंवा त्यांच्याबद्दल सांगतीलच. तर नमस्कार. नमस्कार, मी सौ प्रज्ञा महेश कालेकर. मी आता चित्तपावण ब्राह्मण सभेत मी स्टॉल लावला आहे. तर माझे पदार्थ आहेत केशरयुक्त उकडीचा मोदक, फ्रेंच फ्राईज, बटार करंजी आणि कॅलेमन कस्टर्ड. आणि मी ह्याच्या आधी 5 वर्ष एक्झिबिशन लावलेलं आहे दादरला आणि इकडे गिरगावमध्ये पण. तर 5 वर्ष झाले मी हा बिझनेस करते आहे. नमस्कार. चित्तपावण ब्राह्मण संघ गिरगाव ही गेले 92 वर्ष अविरत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी नामवंत संस्था. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण खाद्यजत्रा असा स्टॉल्स वगैरे ठेवलेले आहेत. 2006 साली या मेळाव्याला सुरुवात झाली. हे एक्झिबिशन 2006 पासून भरत आहे सातत्याने आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये प्रगतीच होत आहेत. मुळात जो उद्देश आहे, गृहिणींचा जो छंद असतो त्या छंदाचं रूपांतर त्यांच्या व्यवसायामध्ये होणं हा आहे. आणि त्याच्या दृष्टीने आज जवळजवळ आता गणपती येत आहेत, तर गणपतीला आपल्याला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, आपल्याला हवं असेल तर मखर आहे. मखराच्या फार सुंदर सुंदर कल्पना आहेत. त्या ठिकाणी आपल्याला मखर भाड्याने मिळेल आणि विकतही घेता येईल अशी फार कल्पकता त्या ठिकाणी एक्झिबिट्सने केलेली आहे. त्याचबरोबर वस्त्रांचे वेगवेगळे जे आहेत तेही स्टॉल्स आहेत. उत्तम प्रकारच्या ज्वेलरीज त्या पण आहेत. इतर खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत आपल्याला इथे दिसत आहेत वगैरे. बाहेरच्या याच्यामध्ये आणि एक्झिबिशन मध्ये येणारा महत्वाचा फरक म्हणजे असा की बाहेर कमर्शियल वे कुठल्या गोष्टी असतात त्या विक्री केल्या जातात. उद्योगिनी ज्या आहेत त्या त्यांचं कसब, त्यांची कला पणाला लावून आपल्यापर्यंत प्रॉडक्ट न्यायचा प्रयत्न करतात. तसंच तोच जो विषय आहे तो खाद्यपदार्थांमध्ये देखील आहे की आपण बाहेर जे खातो हॉटेलमध्ये आणि इथे असलेल्या याच्यामध्ये फरक आहे. एक वेगळी चव आहे, त्या चवीमध्ये एक आत्महत्या आहे. तर हा 3 दिवस हे एक्झिबिशन आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, गणपती आहेत, गणपतीला आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात छोट्या छोट्या. आपण भुलेश्वर इकडे तिकडे जातो, पण त्याच्यापेक्षा देखील अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतील. आपण या जरूर भेट द्या आणि सर्व उद्योजकांचे उत्तम व्यवसाय होतील, कारण आपलं प्रॉडक्टच इतकं सुंदर आहे की व्यवसाय होणारच. त्यामुळे आमच्या सर्वांतर्फे भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. सुबोध रमेश नरवणे, कार्यवाह चित्तपावण ब्राह्मण संघ. चित्तपावण ब्राह्मण संघ 92 वर्ष
काही ना काही उपक्रम करत असतात. त्याच्यातलंच हा एक उपक्रम 2008 सालापासून सलग 16 वर्ष ग्राहक पेठ म्हणजे गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ याचं आयोजन करत असतं. या प्रदर्शनात नाना तऱ्हेचे पदार्थ, नाना तऱ्हेचे खाद्यपदार्थ आणि वस्तू याची रेलचेल असते. तरी आवर्जून सगळ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्या. तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण, जरूर या. नमस्कार, मी अनघा बेडेकर, चित्तपावन ब्राह्मण संघाची कार्यवाह आहे आणि गेले 2007 पासून या संस्थेची संबंधित आहे. आणि इथे 2007 पासूनच आपण इथे ग्राहक पेठ आणि खाद्य जत्रा इथे आयोजित करत आहोत. खासियत म्हणजे इकडे जे दुसऱ्या मजल्यावरती खाद्य जत्रा आहे तिथे आपला संघाचा देखील आपला इथे महत्त्वाचा स्टॉल असतो. बाकी सगळे स्टॉल आहेत ते अनेक महिलांनी इथे स्वतःच्या घरापासून सुरुवात केलेली होती, तसे त्यांचे स्टॉल आहेत. पण चित्तपावन संघाचा स्वतःचा एक जो स्टॉल असतो तो म्हणजे पारंपरिक भाजणीचे वडे. तर त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतो. 2 दिवसात जवळजवळ 10 ते 12 किलो भाजणीचे वडे इथे संपतात. आणि पेरू सरबत, पोहा डांगर जे पारंपरिक पदार्थ आहेत, पोह्याचा डांगर जो फार क्वचित मिळतो हल्ली, तर तो, किंवा म्हणता येईल मिसळपाव किंवा कॉर्न चाट, असे काही पदार्थ आपले जे आहेत ते चित्तपावन ब्राह्मण संघाचे स्वतःचे इकडे असतात आणि खूप उत्तम प्रतिसाद इथे मिळतो. आणि सगळ्याच ग्राहकांना इथे चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला याची पब्लिसिटी फार कमी करायला लागते. म्हणजे आम्हाला 2 महिने आधीच लोक स्वतःहून सांगतात की आम्हाला स्टॉल हवा आहे, तुमचं एक्झिबिशन कधी आहे. तर आम्ही खूप खुश आहोत की स्वतःहून लोक अप्रोच होतात. आणि हे आम्ही संस्थेतर्फे जे ऑर्गनाईज करतो, आयोजित करतो, ते आम्ही म्हणजे खूप कमी भाडं आहे इकडचं. त्याच्यात आम्हाला फार म्हणजे नफा किंवा तोटा जो काही ना नफा तोटा याच्यावरच आम्ही नो प्रॉफिट नो लॉसवर आम्ही हा ग्राहक पेठ भरवतो, जेणेकरून वेगवेगळ्या उद्योजकांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. तर अशा या संस्थेचे खाद्यजत्रा आणि ग्राहक पेठ आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार 23, 24, 25 ऑगस्ट. श्रावणात दरवर्षी ही पेठ भरते. तर त्याला यावर्षी सर्वांनी आवर्जून यावे. इकडे पहिल्या मजल्यावरती विविध उत्पादनं गणपतीसाठी आणि आपल्या सणासुदीसाठी खरेदी करा. आणि तिथून दुसऱ्या मजल्यावरती खवय्या सगळेजण खाऊनच जा इकडे आणि थेट घरी जाऊन तुम्ही आराम करा. त्यामुळे दुपारी 3 ते रात्री 9:30 तुम्ही इथेच तुमचा वेळ घालवायचा आहे आणि आमच्याबरोबर तुम्ही इथे जरूर या. आम्ही तुमची वाट बघत आहोत. धन्यवाद. नीता राजन मोरे. चीज उलटा वडापाव, बटाटा भजी, मूग भजी, वडापाव आणि भजीपाव. हाय, मी शुभदा चांदोरकर. मी नाना चौकात राहते आणि आत्ता ही खाद्यजत्रा इथे चित्तपावन संघात भरलेली आहे. तिथे माझा हा स्टॉल आहे मिसळीचा, झणझणीत कोल्हापुरी तर्रीवाली मिसळ. त्याच्याबरोबर मी थंडगार हे ताक पण देत आहे. आणि हे सगळं घरगुती मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. त्याच्यात कुठलीही मिलावट नाही, कुठलीही बाहेरची वस्तू नाही, सगळ्या गोष्टी घरी केलेल्या आहेत. आणि ह्या अशा पद्धतीने मी बऱ्याच स्टॉल्स लावलेले आहेत. मी स्वतः योगा, आणखीन गोष्ट आहे त्याच्यामध्ये, एक सरप्राईज आहे. हे तुम्हाला एक नॉर्मली आपण पान खातो, पण हे पान स्पेशल असं आहे की हे चॉकलेट पान शॉट आहे. याला कोटिंग पानाचं जे आहे ते चॉकलेटचं आहे आणि आतमध्ये पूर्ण पान आहे सुकवलेलं, पण ते अतिशय भन्नाट चवीचं आहे. तर ते सर्वसामान्य सगळ्या कॉलेज युवकांना आवडतं. तर बघूया आपण कोण किती कसं काय त्याला रिस्पॉन्स देत आहे ते. आणि ही वेगवेगळ्या प्रकारची पीठं ठेवते. ही घावण्याचं पीठ आहे इथे, त्याच्यानंतर मोदकाचं पीठ आहे, त्याच्यानंतर लाडू ठेवते वेगवेगळे. तर ते पुरणाचं सारण आहे, कोथिंबीर याचे अळूवडीचे उंडे ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जे आता आपल्याला सणासाठीच्या गरजा आहेत त्या इथे आपल्या अगदी नियर हात पोचेल एवढ्या अंतरावर आहे. तुम्हाला पुरणाची पोळी सुद्धा घरी जाऊन फक्त हे पुरण भरायचं आणि पोळी लाटायची. तशाच पद्धतीने लाडवाचं सगळं पीठ भाजलेलं असतं, थोडंसं गरम करायचं, घरी जाऊन लाडू बनायचे. सगळ्या गोष्टी अगदी छान
सुटसुटीत केलेल्या आहेत. तुम्हाला जशा आवडतील आणि जसं ऑर्डर देता येईल त्याप्रमाणे तुम्ही फोनवर देऊ शकता. थँक्यू. माझं नाव शालिनी सुभाष मोरे, मी कुलाब्याला राहते. माझं स्टॉलमध्ये सगळे पिठं वेगवेगळ्या प्रकारचे, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, अळूवडी, अजून पुरणाचं केलेलं आहे. सगळं घरगुती आहे, सगळं तुपातलं आहे. नमस्कार. आज आपण एक दुसऱ्या खाद्य स्टॉल पदार्थावरती आलो. श्रुती काळे यांचा स्टॉल आहे, तर त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत त्या बघूया. नमस्कार. नमस्कार, माझं नाव श्रुती काळे, मी गिरगावमध्येच राहते आणि माझं आता हे दुसरं वर्ष आहे मी या स्टॉल म्हणजे या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. माझं स्वतःचा स्वीट टूथ बाय श्रुती काळे म्हणून ह्याचा बेकिंगचा ब्रँड आहे आणि बाकी मी असंच एक्झिबिशन्समध्ये वगैरे किंवा छोट्या केटरिंगच्या ऑर्डर्स घेते. तर आता माझे सगळं एगलेस आहे बेसिकली. आता हे जे सगळे आहे ते ग्लास केक्स आहेत, म्हणजे पेस्ट्रीला फक्त मी ग्लास फॉर्ममध्ये करते, विच इज इझी टू कॅरी. आणि ह्या डबल चॉकलेट ब्राउनी आहे आणि सगळं एगलेस आहे जे माझ्याकडे आहे ते. आता ग्लास केकमध्ये मी 4 फ्लेवर्स ठेवलेले आहेत आणि मग हे फ्युजन इंडियन फ्युजन मिठाईवाले आहेत. कॉफी चॉकलेट, लोटस बिस्कॉफ, कलाकंद आणि काजू कतली असे 4 ऑप्शन्स आहेत. आणि आज मी स्नॅक्समध्ये दही बटाटा पुरी ठेवली आहे. उद्या परवा वेगवेगळ्या व्हरायटीज असणार आहेत. सो ज्यांना जमेल त्यांनी प्लीज व्हिजिट करा स्टॉलवरती आणि आय अश्युअर यू तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार नक्की. आणि खूप इथे सगळ्यांचे स्टॉल्स खूप चांगले आहेत, तर प्लीज व्हिजिट करा. आणि थँक्स मला अपॉर्च्युनिटी दिली पुढे. थँक्यू. नमस्कार. आज आपण एक वेगळ्या स्टॉलवरती आलेलो आहोत. लोकनिर्धार चॅनलतर्फे सांगायला अतिशय आनंद होतोय की जोग फूड ही गेली 30 वर्ष पारंपरिक पद्धतीने त्यांचा फॅमिली बिझनेस आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये व्हरायटीज आहेत खूप. त्या स्वतः हॉटेल मॅनेजमेंट त्यासारख्या त्याचा कोर्सही केलेला आहे आणि त्या स्वतः इथे प्रॉडक्ट तयार करतायत. तर त्यांची आज मुलाखत घेऊया. माझं नाव वैभवी जोग आणि ही माझी बहीण आहे जान्हवी जोग. तर हिने आमच्या आईचा जो व्यवसाय होता तो आता पुढे आणलेला आहे, कारण त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. तर आम्ही इथे 3 दिवसाचा स्टॉल लावला आहे. तर आज आमच्याकडे आहे मटार पॅटीस, मूग भजी, अळूवडीचा उंडा, सुरळीची वडी आणि रोज लेमन सरबत आणि कोकम सरबत. तर नक्की या आणि स्टॉलला भेट द्या. नमस्कार. एका वेगळ्या स्टॉलवरती आता आलो आपण. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव नैना पेवेकर. आपला हा काय व्यवसाय आहे? मी कस्टर्ड बनवते. हा नवीनच आहे का? किती वर्ष? 1 वर्ष झालं मी हे बनवते. बरं, हा कशापासून करता? हे दुधापासून बनतं. बरं, कुठल्या डेअरीचं किंवा प्रॉडक्ट असं काही आहे का स्पेशल? गिरगावातली फेमस सुधीर डेअरी आहे, तिकडनं मी दूध आणून करते. बरं, ह्या प्रोसेसला काय साधारण कशी प्रोसेस आहे सांगू शकाल का प्रेक्षकांना? हां, दुधामध्ये सगळं कस्टर्ड पावडर वगैरे सगळं मिक्स करून ते बनवलं जातं. साधारण किती वेळ लागतो या प्रोसेसला? जरा असं टायमिंगचं इश्यू आहे. टायमिंग प्रमाणे बरोबर झालं पाहिजे, ते सेट झालं पाहिजे. तरी साधारण काय? साधारण 1-2 तास जातात. प्रेक्षकांना काय सांगाल आपण? तुम्ही येऊन इथे स्टॉलवर नक्कीच भेट द्या आणि आमचं कस्टर्ड खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हा, नमस्कार. हा एक वेगळा स्टॉल आहे. आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे खरवस, जो गूळ, साखर किंवा कुठलाही पदार्थ बनतो. तर आपलं नाव काय? माझं नाव राजू बदे. या व्यवसायात किती वर्ष आहात आपण? आम्ही 30 ते 32 वर्ष झाले. हा व्यवसाय कुठून ऑपरेट करता आपण? आम्ही ठाण्यातून आपलो. आणि ही मेन कुठे? ठाणा मेन. काय प्रोडक्टचं नाव काय आहे आपल्या? काही वेगळी? वैष्णवी खरवस. हां, वैष्णवी खरवस. ठाणे पूर्व आहे का पश्चिम आहे? ठाणे पश्चिम. वैष्णवी खरवस सप्लायर. बरं, आपला हा खरवस कुठे कुठे जातो? मुंबई, ठाणा, महाराष्ट्र? ठाण्यात जातो, दादरमध्ये येतो, मुलुंडमध्ये आहे, अलिबागपर्यंत पुराणपासून. बरं, ह्याच्यात घरपोच सर्व्हिस पण आहे का फक्त तुम्ही ऑर्डर आणि देतो? आम्ही होम डिलिव्हरी देतो. काय बड्डे किंवा काय प्रोग्राम असेल, फंक्शन असेल, 2 किलो 4 किलो 8 किलो असं होम डिलिव्हरी देतो. आपल्या या 3 दिवसाच्या याला प्रेक्षकांना काय प्रतिसाद म्हणजे काय आवाहन कराल? यावेळी विजिट द्यावे, खरवस टेस्ट करून जावं. मस्त खरवस खा आणि मस्त राहा. मस्त खरवस खा, मस्त राहा. धन्यवाद.
चॅनलतर्फे काळे साहेबांचं अभिनंदन करतो आणि आभारी आहे. खूप छान माहिती दिली त्यांनी आणि संदेशही चांगला दिलाय. तर चॅनलतर्फे आभारी आहोत. नमस्कार. आपण आता खाद्यजत्रेनंतर वेगवेगळ्या स्टॉलचे इथे वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर त्यांची मुलाखत घेतोय. आपलं नाव सांगा आणि आपली. नमस्कार, माझं नाव प्राची गोडसे विद्वांस. माझं अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून गेली 2-3 वर्ष मी 3 वर्ष जवळजवळ गेली ब्रँड चालवते. माझ्याकडे पौष्टिक लाडू असतात, देशी गाईचं तूप असतं, थालीपीठाची भाजणी असते, उपासाची भाजणी असते, कुळीत पीठ, आंबोळी पीठ, कोकणातले पदार्थ आणि नारळाची वडी, पुरणपोळी असे ओकेजनली असणारे पदार्थही अवेलेबल असतात. मी ऑन ऑर्डर करते. आता मी गिरगावला चित्पावन संघाच्या हॉलमध्ये 23, 24 आणि 25 अशा 3 तारखांवरती अवेलेबल आहे. कोणाला कुठल्याही वस्तू हव्या असतील तर त्या ऑन ऑर्डर मी बनवून देते आणि आत्ताही हवं तर तुम्ही चव घेऊन मला नंतर फ्युचर ऑर्डर्स देऊ शकता. नक्की ट्राय करा आणि 3 दिवसात. आणि इथे अजून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, ज्वेलरी आहे, ड्रेस मटेरियल्स आहेत. सो नक्की येऊन भेट द्या. थँक्यू. आणखीन एक गंधार चिपळूण होममेड प्रॉडक्ट आहे, तर त्या स्टॉलला आपण भेट देतोय. तर त्यांची मुलाखत घेऊया. आपलं नाव. नमस्कार, मी संपदा प्रसन्न बापट. मी चिपळूणहून इथे गेली 3 वर्ष स्टॉल करते आहे. गंधार होममेड प्रॉडक्ट, आपले होममेड बाथ सोप आहेत, बॉडी वॉश आहेत, फेस वॉश आहेत, फेशियल सोप आहेत. दिवाळीसाठी आपण अनेक गिफ्ट पॅकचे प्रकार करतो आणि आज 23, 24 आणि 25 असं 3 दिवस चित्तपावन ब्राह्मण संघात आपलं एक्झिबिशन आहे. जरूर भेट द्या. खूप छान एक्झिबिशन आहे. रिस्पॉन्स खूप छान आहे. खूप छान पद्धतीच्या गोष्टी इथे विक्रीला आहेत. थँक्यू. आता आणखीन एका परफ्यूमच्या स्टॉलवरती आलेलो आहोत, त्यांची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव. नमस्कार, मी पूर्वी खांडेकर आहे आणि मी परफ्यूम्स घरी बनवते. मी स्वतः 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करत होती. सो आय नो की जेव्हा आपण ऑफिसला काही जातो, कुठे बाहेर जातो, तर फ्रेग्रन्स किती महत्त्वाची असते. आणि प्लस त्याच्यात अल्कोहोल न वापरणं हे माझं वैशिष्ट्य आहे. मी अल्कोहोल अजिबात वापरत नाही, कारण अल्कोहोलने स्किन रॅशेस येतात, तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊ शकतात. तर मी ॲलर्जी होऊ शकते का, काही कपड्यांवर डाग पडतो का, काय असू शकतो. तर मी वापरताना आता मी जेव्हा स्वतः बनवते मी अल्कोहोल नाही वापरते. तर हँडमेड आहे, लॉंग लास्टिंग आहे, स्किन फ्रेंडली आहे अँड मेन बजेट फ्रेंडली. की तुम्ही चांगल्या फ्रेग्रन्ससाठी कधी कधी वाटतं खूप महागडे घेतले तरच ते लॉंग लास्टिंग. स्पेशालिटी आहे. दॅट इज द स्पेशालिटी की इट्स व्हेरी इकॉनॉमिकल, बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली अँड यू कॅन यूज इट. आपण प्रेक्षकांना काय अपील करा. 3 दिवस हे प्रदर्शन आहे, तर पहिल्यांदाच आपण प्रथम असे अनेक एक्झिबिशन आपण भरवलेले आहेत कॉर्पोरेट लेवलचं तुम्ही म्हणताय, तर तुम्हाला कॉर्पोरेट लेवलला हे अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे. तर त्याबद्दल तुम्ही अपील कराल किंवा लोकांना काय सांगाल की या 3 दिवसात काय आपण आव्हान काय कराल. मी नक्की सांगेन की तुम्ही इकडे या आणि माझ्या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा आणि बाकीच्या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा, कारण इथे खरंच छान प्रॉडक्ट आहे. एक्झिबिशन सुंदर आहे, खाण्याचे पदार्थ पण सुंदर आहे अँड डेफिनेटली तुम्ही इथे आले तर तुम्हाला नक्की. हो, आम्ही खाण्याचे वरती अनुभवले, खूप छान आहे. तर तसंही इथलेही खूप छान आहे. तुमची सजावट आणि पण खूप छान आहे, माहिती पण चांगली दिली आहे. तर आणखीन काय जर अपील करायचं असेल तर जरूर सांगा, कारण 3 दिवस आहे. तर जरूर सांगा. 3 दिवस आहे, तुम्ही नक्की या आणि प्रत्येक स्टॉलला इथे तुम्ही व्हिजिट करा. गिरगावात हे खूप छान असं सांगितलं की ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही बाहेर न जाता तुम्हालाच इथे सगळं मिळतंय एकाच ठिकाणी. तुम्ही कुठल्या मुंबईतल्या आहात का? मुंबई गिरगावात, गायवाडीतलंच आहे. गायवाडी. अच्छा, माहेर, गायवाडीतच सासर, सगळं गिरगाव सोडून पुढे जाणार नाही. मुंबईकरच आहे. जरूर प्रेक्षकांना जरूर मी सांगेल की नक्की भेट द्या. आणि कॉर्पोरेट कल्चर काय असतं आणि ते तो फ्रेंडली जसं आहे तसं कुठलीही ॲलर्जी नाही. विदाउट अल्कोहोल आणि नक्की प्रेक्षक घेतील की नक्की. मला पण खात्री आहे. थँक्यू. आपल्या वेगळ्या आगळ्या मुलाला स्वामीनी या स्टॉलकडे आलेलो आहोत. तर इथे निरनिळ्या प्रकारचे फॅन्सी सॅरी कवर्स, ब्लाऊज कवर्स आणि शर्ट कवर्स दिसत आहेत. तर त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारूया. त्या गिरगावातलेच आहेत. तर जरूर ताई तुमचं नाव आणि माहिती द्या. नमस्कार, माझं नाव आहे मृणाल गुरुप्रसाद स्वार. हा स्वामी नव्याचा ब्रँड हा मी स्वतः चालू केलेला आहे. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. साडी कवर, वेगवेगळ्या प्रकारच्या साडी कवर्स, कॉटन सिल्क आहे, ब्रोकेड आहे, त्याच्यानंतर जरी आहे,
तसंच हे ब्लाऊज कवर आहे, हे शर्ट कवर्स आहेत. नॉर्मली शर्ट कवर्स हे कोणाला माहिती नसतात की कशा पद्धतीचे असतात, तर जेंट्सना देण्यासाठी हे अतिशय उत्तम गिफ्ट आहे. हे मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे. प्रोडक्ट्स माझे स्वतःचे आहेत. तुम्हाला गिफ्टिंग पर्पजसाठी, कुठच्याही वेगवेगळ्या फंक्शनसाठी देण्यासाठी हे तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही हे देऊ शकता. वेगवेगळ्या फंक्शनसाठी तुम्हाला देता येतात हे गिफ्ट आहेत. आणि हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत, त्यामुळे हे अतिशय उत्तम दर्जाचं मी क्वालिटी याच्यामध्ये वापरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कपडा मी वापरलेला आहे. आणि जेवढं मला जास्तीत जास्त चांगलं बनवून देता आहे लोकांसाठी, हा ब्रँड मला स्वतःचा पोचवायचा आहे घराघरामध्ये. त्याप्रमाणे मी माझ्याकडे हे प्रयत्न केलेले आहेत. माझा एक छोटासा उपक्रम असा आहे की घरामध्ये बायकांना स्वतःचा रोजगार प्राप्त व्हावा आणि हे मार्केटमध्ये मी स्वतःचा प्रोडक्ट आणावा, हा माझा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. तो मी केलेला आहे. माझ्या स्टॉलला आज शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आहे. माझ्या स्टॉलला अवश्य भेट देऊन तुम्हाला हा ब्रँड बघता येईल कसा आहे ते, आणि तुम्ही हे स्वतः यूज करू शकता. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी मंदार कुलकर्णी. कुलकर्णीज हा माझा ब्रँड. गेल्या 5 ते 6 वर्षापासून हा ब्रँड नवी मुंबईतून मी ऑपरेट करतोय. आणि चित्पावन ब्राह्मण संघामध्ये आज जे एक्झिबिशन आहे हे साधारण माझं 7वं एक्झिबिशन आहे. तर इथेही माझा चांगला कस्टमर बेस आहे. माझ्या प्रॉडक्ट्सची जर तुम्ही माहिती आता बॅनरवर बघितली, तुम्ही हे प्रत्यक्ष प्रॉडक्ट खाली बघू शकता. माझ्याकडे साधारण 11 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची श्रीखंड आहेत की ज्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, कुठलेही फूड कलर्स नाही, कुठलेही सेन्स नाही. आणि सध्या 3 प्रकारच्या बासुंदी आहेत. गुलकंद बासुंदी, सीताफळ बासुंदी आणि रेग्युलर जायफळ वेलची बासुंदी. आणि तुपाची सध्या मी स्कीम काढलेली आहे. तुपाच्या याच्यामध्ये आमची श्रावणदाना स्कीम तुम्ही बघितलं तर नॉर्मली गाईचं तूप हे 900 रुपये किलो आहे. 900 रुपये किलोच्या ऐवजी हे 700 रुपये तुम्हाला या स्कीममध्ये मिळेल. म्हशीचं लोणी पण आहे, म्हशीचं तूप पण आहे. ही आमची स्कीम ही 3 दिवस आणि पूर्ण श्रावण मासभर सुरू आहे. तुम्हाला कोणाला गिरगावकरांना किंवा इकडच्या स्थानिक कस्टमरना काही माल लागणार असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्याकडनं मागवू शकता. आम्ही साधारण एक मिनिमम ऑर्डर आम्हाला जर दिली तर त्या ह्याच्यावर आम्ही तुम्हाला ती घरपोच डिलिव्हरी देऊ शकतो. डिलिव्हरी चार्जेस ॲप्लिकेबल असतील त्याला, पण मिनिमम ह्याच्यात आम्ही करून देऊ.